हो माझा थोबडं मी दाखवत नाही कधी. तुम फेस रिव्हील काय नाही एवढं. चला कुठे जायचंय? बोरवली. अक्सा बीच जा रहे गाइस. चलो चल तू पुढे घे तेव्हा मी काढन. चेन लूप बरोबर नव्हता वाटतं आपला. चेन लूप मारलाय. बघूया. म्हणून दुपारी आराम करून आता परत चाललोय. परत दादा आता कुठेतरी घेऊन चाललाय आम्हाला. दुपारचा काय गेम असेल तर भाई मी आधीच बघणार भाई कसं आहे काय आहे मगच जाणार आहे. हे दुपारी बाबा गेम केला ना आमच्यासोबत आहे त्याने. क्लिप व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल काय झालंय भाई. एवढ्या इथून सरळ रस्ता होता जायचा, त्याने आम्हाला असं फिरवून पूर्ण नेलेलं. त्याचा फोन माझा तिकडेच राहिला घरी. काय बंद केलाय काय? नाही ना. नाही रे, अरे मला पण लक्षात नाही आला भाई. काटा बिटा नाही भाई. इथे गाडी पंक्चर झाली ना. इकडे पंक्चरवाले आहेत कसे माहित नाही मला ना. मला वाहन असा कांड होतो माझा. निघालो ना एक्साइटमेंट मध्ये की विसरून जातो काय ना काहीतरी. बरं आला आता फोन लावलेला नव्हता मी तर बघितलं हात घालून खिशात हा फोन पण नाही. काय आलं? ही माणसं आपल्याला बघतात अशी. आपल्याला त्याचा प्रॉब्लेम नाही. आपल्याला फोन घ्यायचा फक्त आपला. त्या लवकर घेऊन ये. समोरच आहे. भेटला. काय बोलतो? भाई कुठं घेऊन जातोय माहिती नाही मला पण आहे. फक्त बोललाय की चल. आता आम्ही निघालोय. आम्ही होतो झोपलेलो सगळे. झोपेतनं आम्हाला उठवले त्याने आणि घेऊन जातोय. इकडे मॅच पण चालू आहे बघा. IPL चालू आहे भाई इकडे. इकडे रस्त्यावर ताडीवाले आहेत. रस्त्यावरती आहेत ताडीवाले. हे बघा इथं पण आहे. पकडू का त्याला? लागतोय भावांनो NS ला मागे काढायला आपल्याला पण.
रस्ता सरळ आहे तोपर्यंत जाऊया आपण सुद्धा. हाय कुठे जायचं आपल्याला पण नाही माहिती. कुठे जायचं आहे? सरळ जायचं आहे ना? अरे फोन लाव ना त्याला. दोन मिनिटात पकडलाय त्याला. हा आता बघतोय बरं आमच्याकडे. हा बोललो. इकडे कुठेतरी आताच. हे कुठे चाललंय घेऊन? मी नाही आलोय. नाही रे अजिबात नाही आलोय मी इकडे. नाही रे मी नव्हतो इकडे. मी तर नव्हतो इकडे भाई. बाकी तर भाई मजबूत आहे. मॅटर झाला काय? काही खतरनाक रोड आहेत यार. बहुतेक दादा आता हा बीचवरती घेऊन आला आपल्याला. बोलला होता तसा आपण, पण 2-3 जागा सांगितलेली त्याने आम्हाला. यातली ही एक जागा. हा भाई बीच आहे भाई. पोलीसवाले पण आहेत. काय आलं? भाई टायर फसतात इकडे वाळूत. हा हा गाडी गरम झाली ना. खतरनाक व्ह्यू आहे भाई. आता फोन मध्ये रेकॉर्ड करतो भावना जरा. अरे यार फोटो काढायचा होता भाई. नाव काढलेलं आपण आपल्या चॅनलचं इकडे. बघूया किती लोक आता बघून सबस्क्राईब करतात आहे. चला आपलं जायचं पुढे. सनसेटला टाइम आहे अजून. तोपर्यंत पुढे राईड वगैरे येणार खाली. हा 10 मिनिटात 10 मिनिटामध्ये खाली येईल तोपर्यंत. हा हे पकड रे कॅमेरा. इच्छा गावात याला इथंच बुडवतो. ली परत ली. हे काय हे कोण आहे भाई? हा एवढा मोठा दिल आहे काय? दिल नाही भाई दिल नाही भाई, कमरा आहे. कमरा आहे भाई, वो दिल नाही आहे. हाय फिशिंग पण होते इकडे. हे बघा मोठी आहेत. हे 2 मोठ्या जलपरी आहेत माहिती आहे का? बघितलं कुठे आहेत जलपरी? आईला ह्यांना जलपऱ्या बघा कुठल्या दिसतात आहे. येणार भाई तू ब्लॉग मध्ये येणार आहे. हा बघा कोण बोलतोय रे? काय बोलतोय? याच्या पण अंगात मस्ती आहे. जलपऱ्या बघतो भाई. दाखवणार भाई मार नाही खायचा आपल्याला. माझ्या गेमिंगच्या चॅनलवर टाकतो माझा ब्लॉग. भाई आपल्याला मार नाही खायचा आहे.
ए जा हात धुवून ये जा. काय बूट खराब होतील काय. हा बघ घोड्याचा निशाणा इकडे पाय पायाचा. इथे अरे इकडून वरती गेलाय. काय लावले. बाईक घ्यायची फोर व्हीलर चला डायरेक्ट आता पुढेच भेटूया तिकडे पोचूनच. घोड्यांपर्यंत जाते भाई पण आम्ही त्या घोड्यांजवळ जाते ते घोडे लांब जाते आमच्या. तिकडून चालू केलंय मी यायला चालत. भाई इथपर्यंत आलोय तरी ते घोडे आमच्यापासून किती लांब आहेत बघा अजून. ते बघा हा इच्छा गावात. हे हा बघा हा अजून खेकडा सुटतोय. अरे घरी घेऊन जाणार आहेस की तू. भाजी बनवून खाणार आहे. सुसुला झाले जा पाण्यात भीज सोडून देस. कोणाला समजणार आहे. हा कपडे नाहीत काय करायचे कपडे. काय पण मस्त आहे इकडे एकदम शांतता. सूर्य पण आता आलाय खाली. मस्त दम निघायला लागला रे. तर भावनं निघतोय आता. हे बघा या आईला बांधून ठेवले तरी पण ते आहे झोल झपाटा आहे त्याचा. चला बसे. हे कसं निघायचं इथून काय माहिती. निघूया चला आता दुसरीकडे जाऊया फिरायला. एक जागा झाली. वाणा वाव वाव वाणा वाव वाव जा. दादा बघा कुठं चालतोय आपला. तो गावातला आहे त्याला माहिती नाही. आपण गावाच्या बाहेरचे आहे तरी आपण चालवतोय. फसला. गाडी बंद झाली बाई. हार नाही मानेगा. आले वन साइड. भाई ॲडव्हेंचर होतो यार असा. चढेल काय त्याची गाडी. दिले ही मला वाटलं फसते गाडी. चालू झाली गाडी. रेतीमध्ये गाडी ना पूर्ण ते टायर पकडत नाही ग्रीप आहे. येतोय की नाही. चला मग आता. सो मागे आहे त्यालाच माहिती आहे कुठं जायचं आहे ते. त्याला येऊ दे पुढे. थंडी लागते हा म्हणून मला जॅकेट घ्या. आपण जॅकेट घेतलेलं आहे टेन्शन नाही. ले बूम आईच्या गावात काय भाई खड्डे आहे ते नेक्स्ट लेवल. विचारूया दादाला आपण. दमनला इकडून आहे काय म्हणजे. तो गेट आहे ना मोठा. जो गेट होता ना आपण अरे गेट होता हा बोललो ना मी. हा हा ओके. सरळच घ्यायचंय म्हणजे कुठे आपल्या घराच्या इथून त्या साईडला पुढे. मग हा हा ओके ठीक आहे भाई समजलं. चल आता. घंटा मला समजलं नाही भावनो काय तो काय बोललाय आणि काय नाही ते. आपण फक्त हा 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 गेलेलं आहे बस.
बाकी काही विषय नाही. आता गार लागायला सुरुवात झाली भाऊ इकडे. आता गार गार लागतंय, काय हरकत नाही. पण काय रे? हा चांगला आहे काय? नाही तर सकाळसारखा सीन व्हायचा. दमनला आहे काय? पण ही काच बी जरा साफ करून घेऊया आपली. हा टाइम येतो नाही ते 15 मिनिटं. फ्रँकी विंकी असेल तिकडेच खाऊ ना. हा चल. 15-20 मिनिटं. हा कलर आहे ना, कलरमुळेच आपण मस्त की त्याच्यासाठी त्या गाडी घेतलेली आहे. बाकी काय सीन नाही. हवा हे ज्यादा वाला रे, हे 390 हो. भाई 390 आहे बहुतेक तरी. आणखी तो गेलाय भाई झपक्यामध्ये. आपला पण काटा हा पण काही कमी नाही आहे. वन साइड भाई गाडी एकदम पळवली आपण. हरकत नाही, येऊ दे भाई मागून दादाला. त्याची पळत नाही, आपली पळत आहे. 390 होती भाई, कन्फर्म 390 होती. काय त्याचा टायर साईज बघितलं ना, त्याच्यावर मी समजून गेलो काय आहे ते गेम. दादाकडे पण जर आपल्या बाईक असते ना तर मजा आली असती जरा अजून. आपल्याला माहिती आहे तसं, पण पुढे थांबायचं आहे ना. पुढे थांबायचं आहे ना आपल्याला. आता सरळ जायचं ना, कुठे लेफ्ट राईट नाही आहे की हाय. थ्री 390 होती भाई. आपली पण 390 असती तर आपण बीट केलं असं त्याला, पण आपल्याकडे 390 नाही आहे. त्याच्यामुळे बाकी तो गेलाय तर भाई एकदम सपक्यामध्ये गेलाय तो. घेऊ आपण पण 390 घेऊ, काही विषय नाही त्याच्यात आहे. थोडा ग्रो होऊ द्या आपला चॅनल. जसा आपला ग्रो होत जाईल तसं आपण चेंज करत राहणार, एवढं तर नक्की सांगतो तुम्हाला मी. जसं जसं आपलं चॅनल ग्रो होईल तसं असं आपल्या बाईक चेंज होतील. एवढं तर कन्फर्म तुम्हाला लिहून देतो मी. आपले 10K सबस्क्रायबर झाले कंप्लीट यूट्यूबला की तुम्हाला हिच्या जागेवरती 390 दिसेल. ही पण असणार, प्लस आपली 390 पण असणार. ही आपण लोकलमध्ये फिरवणार हिला, आणि 390 आपण असं कुठे बाहेर इकडे आपण असं लांब लांब वगैरे येतोय ना त्यासाठी ठेवणार. ती ॲडव्हेंचर घेऊ आपण तेव्हा. ॲडव्हेंचर मॉडेल वगैरे काय बघू त्या टायमिंगलाच. फक्त तुम्हाला एक आयडिया देऊन ठेवतो आहे मी. मला पण अपडेट करायचं आहे गाडीला. एक तुम्हाला सांगतो आहे, 10K सबस्क्रायबर झाले की आपला भाई चेंज. आणि माझा फेस जो तुम्हाला बघायचा आहे तोही मी दाखवणार तुम्हाला जेव्हा 500 सबस्क्रायबर आपले होऊन जातील चॅनलवरती, तेव्हा मी फेस रिव्हील करेन. आपण काय एवढं मोठं नाही करत आहे, सगळं छोटं छोटंच आहे. मोठ्या काय एवढ्या ख्वाहिश नाहीत की भाई मिलियनमध्ये गेल्यावरती आपण फेस रिव्हील करणार. हां किती? 7,500 एका दिवसासाठी. भाऊ आपला रेंट बघतोय. G900 कुठली गाडी? G900 कावासाकीची.
हां म्हणजे एका दिवसाचे किती बोलला 7,000 500 7,500 एका दिवसाचे रेंट. बघू येऊ कधीतरी भाई, स्वप्न येते आपलं. काय लाईटी चालू झाल्यात भाई, खतरनाक. गुजरात पोलीस. हा हा भाई, काय वाटतं यार इकडे, खतरनाक वाटतंय मित्रांनो, खतरनाक. भाई निघा भावांनो, घरातनं बाहेर निघा. निघाल्याशिवाय नाही कळणार की भाई काय आहे, कसं दिसतं पहिला. बघू ना, चल चल बघू. हा कोणाची? घरी जाऊन त्यांना धुळ चांगला आणि तेल लाव. हां मला पण तेल लावायला लागणार आहे. नाही भाई असं नाही, ॲडव्हेंचर मध्ये पण ते फील येणार तो. समजलं, आपण काय BMW वगैरे घेणार नाही. ॲडव्हेंचर बोलतोयस तू, ॲडव्हेंचर मध्ये काय BMW वगैरे घेणार नाही. हा इथे इंडियन ऑइल आहे, जाणार कसं, हाय वाटतं रस्ता. पॉवर 95चा हाय. बघूया, 95 टाकायला लागेल आपल्याला. पाण्यात नाही टाकणार आहे गाडी मी, काही झालं तरी. पावर किती आहे? 95 पर लीटर. कितना 95? कितना लीटर है? और क्या यार, सही है, सस्ता है भाई. डाल भाई, फुल कर दे. हाँ हा भाऊ, मुंबईपेक्षा इकडे स्वस्तामध्ये भाई. 98ला इकडे पॉवर आहे. अरे आपण मुंबईमध्ये भरतो कितीला? 115. 115 मुंबई में चालू है. आहे अर्धी टाकी आहे तशी, पण अर्धीच भरेल ते. 100 रुपयाने किती 10 लिटरचा कॅन वाचला गाडीत. अरे एवढा होता टाका, 10 लिटरचा कॅनच पूर्ण मीच वाचायला पूर्ण राहिला, पण त्याच्यात फक्त थोडस बस. भाई किधर जाने का भाई, पत्ता बोल खाली. हाँ हाँ 98 रुपीज, 100 रुपया भी नहीं है. स्कैनर भाई मार ले तू. असं पण टाकावं लागतं लास्टला 5. आहे ना पॉइंट. आहे हा. अरे बघ 6.40. अरे आधार कुठे? भरून दे. हेच टाक, परवडेल तुला, मायलेज भेटेल गाडीमध्ये. सही आहे भाई इकडे. 98 मध्ये भाई शॉक मध्ये गेलोय. 1000 रुपये 200 रुपये जास्त. हा पॉवर कसं लय स्वस्त आहे इकडे. 200 रुपये जास्त जाते, 1000 रुपये भरणार. इकडे 100, आपल्या इकडे 115 आहे पॉवरचा. फुल करतो ना किती, फुल करतो ना मी. काहीतरी जातं. आमचे किती जातात माहिती आहे का फुल मध्ये टाकी? 1200 1250 जातात. इकडे फुल केली तर माझी पूर्ण 1000 मध्ये होऊन जाईल. 1110 मध्ये होतं.
100चे भेटले भाई खरंच भाई मोदीने भाई मोदी सरकार टाकली आहे इकडे खरंच. रायडर लोक इथून भरतात वाटतं पेट्रोल आणि डबल पितात. सही आहे भाई इकडे मोदी सरकार आहे भाई. भाई काय मला अजून पण विश्वास नाही बसला. मला एवढं नक्की माहिती होतं की इकडे पेट्रोल स्वस्त आहे. आज मी बघितलंय भाई 98 लिटर म्हणजे काय झालं ते किती फरक आहे भाई. भाईला आता तो वरतून जातोय तर मी पण वरतूनच टाकतोय. मला थोडी माहिती आहे कुठनं जायचंय. हा RS वाला आहे तो. हे पूर्ण इकडे हेच आहे सगळं. असं वाटतं हा तेच वाटतं स्टेशनला झाल्यासारखं वाटतं इकडे. भाई सगळी इकडे दुकानं पण अशी आहेत ना. टॅटू वाले भरपूर आहेत इकडे. टॅटू वाले इकडे खूप आहेत. भाई गर्दी आहे यार इकडे भरपूर. अरे म्हणू काय झालं. आपल्याला गाडी लावायला बघायला लागेल. पोलीस पण आहे तिथे. ते पोलीस आहेत की होमगार्ड आहेत मला पण नाही माहीत. वरती तर पोलिसांचीच वाटते. स्टार नाही आहेत खांद्यावर. हां हे बहुतेक मी रीलवरती बघितलंय. अरे काय भाई लाईट यांच्या आयला इज्जत मी खाली करा ना आणि चला ना. कुठलं एवढं तुम्हाला पुढं बघायचं आहे काय. आपण भावना एक बीचच आहे दमन बीच बोलतो त्याला बहुतेक. तुम्हाला जर माहिती असेल परफेक्ट नाव काय यायचं कमेंट करून सांगा मला. संध्याकाळच्या वेळेला आलो आपण इकडे. पण इकडे पण सुकूनच आहे. पण हे आता सुकून हराम करून टाकलं इकडे गाड्यांनी. आधी जे आपण बीचला गेलो तिकडे सुकून होता भावांनो खरंच. कसला आवाज नाही काय नाही मस्त एकदम आरामात चिल. मस्त फिरलो वगैरे तिकडे थोडा बसलो आम्ही थोडा वेळ. फोटो विटो काढले आणि निघालो तिकडून इकडे यायला. काय काय आवाज आपला जरा हा करू झापूक झुपूक देऊ काय. त्याला दे 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 धबधब दे ना हालत तर पाहिजे
भाई बीचच्या जरा जास्तच जवळ आपण गाडी चालवतोय का? नाही, जंगलातून जाताना वाजणारच आहे थंडी आता. आता मी काय करणार आहे माहिती आहे का? आता हे लोक येतील आरामात, झपझुप झपझुप निघून जाणार मी. थांबणार नाही मी. ही बघा भावनो, रात्रीचा समुद्र कधी शांत नसतो. त्या सगळ्या बोटी लागल्यात तिकडे. आपलं लाईट हाऊस तिकडे आहे. इंडिया कधी सुधारणार नाही. बघा इकडे काय करून ठेवलंय आईच्या गावात यांच्या. झाले निब्बा निब्बी सगळे. तेच बोलतोय ना भाई, सुधारणार नाही. निब्बा निब्बीची काम आहे ती सगळी. चला म्हणून थोडा वेळ बसूया इथे. इकडे कोण नाही म्हणून थांबलोय मी. हा भाई दमन बीच. हा जो मिसिंग होता ना दुपारी, तो हाय. दुपारी मिसिंग होता आपल्या ह्याच्यात जेव्हा आपण गेलो होतो तिकडे वरती. ह्या सगळ्या बोटी लागल्या तिकडे. अरे तिकडून आपण आलो असतो ना बोट घेऊन इकडे. हा तिकडे हा डायरेक्ट बोट होती. अशा हात चालवत आलो असतो. मध्ये मी असा उभं राहिलो असतो पुढे. ए ए ए काय आहे पुढे? एक राऊंड द्यायचा काही विचार नाही त्यांना. कोण नाही मग चल. व्ह्यू तर चांगला आहे इकडे. काय कुठे? ओके, ते कोणतं मंदिर आहे तिकडे? हनुमानच आहे. हनुमानाचं मंदिर आहे. हाँ खाने का? आए खाने का ऐसा बोल, ऐसा नहीं. तू ऐसा कर रहे. पब्लिक मेरी थोड़ा ज्यादा समझदार है. हाँ समझने वाले को इशारा कॉफी. चला भावांनो निघतो आता इकडे. बघितलं काय जरा थांबून व्ह्यूचा आस्वाद घेतला. भूक पण लागले मला. सुसुला झाले बोलतो. बाकी लाईटी कशा होत्या? हे मध्ये येत होते ना त्यांना कसला दिलेला? हा होता तेव्हा. इकडे कारवाले येत होते मध्ये ते झापूक झुपूक. भाई त्याला मान खाली घातला. काय चुकीचं आहे असे नाव वगैरे लिहिणं. भाई पिकनिक स्पॉट आहे तसं ठेवा ना त्याला. काय एडेगिरी करतात आहे तुम्ही? नावं लिहून काय राजा महाराज आहेत का तुम्ही? तुमची नावं लिहिता याच्यावरती. भाई प्रॉपर इकडे फिशिंग आहे वाटते. कोळीवाडा आहे वाटतं हा. दमनचा कोळीवाडा. आता तेच वाटतंय आता. दमनचा कोळीवाडा. फोटो वगैरे काढला असता आपण पण आता मूड नाही आपला पण आहे. आपल्याला लागले भूक. 7 वाजलेत. अरे टाइम भाई इकडे आलोय ना मी सकाळपासून. टाइम जातच नाही. हे जेव्हा मुंबईमध्ये असतो ना 12 वाजता उठतो मी. 12-11ला उठेन सुट्टी असल्यावरती. भाई समजत नाही कधी जातो टाइम. उठून भाई पूर्ण फ्रेश बिश होईपर्यंत 1 वाजतात. नंतर जेवलो थोड्या वेळ मोबाईलमध्ये बघत राहिलो टाइमपास करत. काय ना काहीतरी एडिट वगैरे काय नवीन बघत बसतो. झाले 4 वाजले. भाई तेच चालू आहे. इकडे आलोय भाई सकाळपासून मी बघतोय टाइम
लवकर संपतच नाही माझा आहे. का असं होतंय मला पण नाही माहिती. पण ते पण चांगली गोष्ट आहे की भाई सगळा टाइम आपल्याला आरामात जातोय एकदम. न्यू चीज कॉर्नर. ओके, चायनीज कॉर्नर आहे. चीज मी वाचलं, चायनीज लिहिलंय ते. हे काय आहे? फ्रँकी सेंटर. दादा, तो तिकडचा ब्रिज होता, त्या ब्रिजने आपण जाऊ शकतो काय? हा, तिकडे लाइटिंग होती ना ती. हा, 4 व्हीलरसाठी बोलतोय. जाऊ शकतो ना, बाईक पण हा, मग तेच. जाते, पण आता 4 व्हीलरसाठी तो ब्रिज आहे. तो ब्रिज आहे ना, तुटलेला आहे ना. हा, कुठे? हे साईडला ब्रिज होता ना, दुसरा ब्रिज होता ना तिकडे तुटलेला. काय बघितलं नाही मी. बस गेलेली डायरेक्ट. बस गेलेली म्हणून आता हे फक्त बाईकसाठी केलंय काय? हे बाईक साठी तिकडे तिकडे 4 व्हीलरसाठी होता, ते तुटला त्याच्यामुळे बंदच. सही. काय भाई माहिती, खतरनाक सीन आहेत बाई इकडे. चला खाऊया आता, खाऊन झालं की भेटतो तुम्हाला. भावानो, सीन आता असं झालाय ना, मी मगाशी कॅमेरा काढला जेव्हा बघायला की किती बॅटरी पर्सेंट वगैरे आहे ते, तेव्हा मी बघितलं की आपल्या माईकची बॅटरी संपली. माईकची बॅटरी आता संपलेली आहे, खतम. आता काय डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावर ब्लॉग दाखवेन. घरी पोहोचलोय त्याचा. की माईकमध्ये तर बॅटरी नाही आहे माझ्या. मी जे बोलतोय ते गोप्रोचं आहे, व्हॉइस आहे. चला तर. आत्ताच घरी आलो जस्ट. ती गाडी लावली, याची पण बॅटरी संपली, आपल्या याची पण संपलेली आहे. चार्जिंग लावूया आता. गाडी आपली इकडे उभी आहे मस्त सेफमध्ये, फुल खतरनाक. चला मग आता सकाळी भेटूया आपण जाताना. आता झोपतो निवांतपणे. थंडी खूप आहे भावांनो इकडे, पण खूप थंडी आहे बेकार. चला मग.